हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज मी माझ्या माहेरी चालली. परी, मी आणि हे आम्ही सर्वजण माझ्या माहेरी चाललो. तर आम्ही कशासाठी चाललो तर आमचा ब्लॉग कंटिन्यू केला तुम्हाला समजलंच. तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर बघा, परी गाडीवर बसली. परी इकडे बघ. बघा, परी गाडीवर बसले. त्यांनी पण चालले त्यांच्या सासरवाडीला. आहे ना परी? कुठं चाललो आपण? कुठं चाललोय आपण? परी चालली आहे तिच्या आजीच्या घरी. जुळलं बाबा यमक पहिल्यांदाच. शाळा शिकायला पहिल्यांदा यमक जुळलंय. परी चालली आहे तिच्या आजीच्या घरी. तर चला, आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मी माहेरी कशासाठी चालले तर ते बघा कशा पळत्यात बघ तूच. बघा, मला बोलून पण देत नाही, सारखी मध्ये मध्ये बोलती. तिचं तोंडात दुखत नाही आणि ती माझ्यासोबत बोलते. मला म्हणते, माव तुझं माझ्यासोबत बोलल्या तोंड दुखतं का? हा म्हणलं तर म्हणते हा, माझ्यासोबत बोलल्या बरं दुखतं, काकासोबत बोलताना नाही दुखत असं बोलते. म्हणून मी त्यासोबत बोलायचं सोडून दिलंय. मी त्यासोबत जास्त बोलतच नाही, हाय ना. तर चला, आम्ही चाललो. आता आम्ही आज भिगवणच्या पुढे म्हणजे डिक्सरच्या पुलाजवळ. आणि आम्हाला तहान लागली. ह्यांनी पैसे देत पाणी आणायला. काय दिसलं तुला? बघा, परीला काय दिसलंय? कचऱ्याचे पिल्लं. तुम्हाला लागली तहान? मग ह्यांना पण तहान लागली आणि परीला पण लागली. ए परी, हा चल पाणी घ्यायला. आपण पाणी घेऊया. परी, आता रस्त्यात बघ किती आल्यात म्हशी. ओ, त्यांच्या अंगा घालता काय? काय म्हणली परी? बघा, ते मोठं पतलू तर नाही का, कितना अच्छा जंगल है. तर म्हणते कितना अच्छा पाणी है. आम्ही डिक्सरच्या पुलावरचे आलो दादा, आहे ना परी? काय आहे? बोट मध्ये बसायचंय. आपण त्या दिवशी बसलो होतो. आयो, पाणी आलं अंगावरती. चलो, रस्ता किती खराब आहे बघा. हे रस्ता खराब आहे, पूर्ण खराब असा आहे. म्हणून इकडे पूल बांधायला, पुलाचं काम चालू आहे बांधण्याचं. बघा, बोट इंडियन वाली. बघा, त्याला तिरंग्याचा कलर दिलाय म्हणून म्हणते इंडियन वाली. इकडे बघ. बघा, इथं झाड आल्यात. तर मला म्हणली व्हिडिओ चालू कर. मी व्हिडिओ चालू केला तर काय बोलती, इतना अच्छा जंगल कहाँ से ढूंढ लिया. मध्ये आलो होतो आणि ट्रेन कशी चालली आहे आमच्यासोबत. आणि किती जवळून चालली बघा. मी काय झूम हे काय केलं नाही. परी बाय बाय करते. बघा, आम्ही आता जेवणमध्ये पोचलो आणि आल्या परी काय खायला लागली. बदाम शेक खायला लागली. त्याच्यातर्फे पार्टी आम्हाला. तू दिली ना पार्टी? बघा, ह्याने पार्टी दिली मला. आल्या जेवण मध्ये भेटला म्हणून त्याने आम्हाला सगळ्यांना बदाम शेक पाहिजे. आम्ही बदाम शेक पिलो आणि इथं आलो मामाच्या पाणीपुरीच्या गाड्या. त्याचं गिराईक चालू. आम्ही गाडीवरच बसलो. आम्ही काही उतरलो नाहीत. ते मला घरी जावं, घरी येतो. मामा, मी म्हणलं की तुझी ऍड बनवायची का पाणीपुरीच्या गाड्याची? तर हा म्हणलं. मी म्हणलं 2000 रुपये तर नाही म्हणतो. एवढा चिकाटे. एवढे मोठे पाणीपुरी हे आहे. दिवसाचा 5-6 हजार रुपये धंदा होतो आणि मला 2000 रुपये द्याय नाही. मग किती होतो? मग किती हजार होतो? किती हजार होतो सांग बघा. आणि किती आता 2-3 महिने झाला गाडा लावला आणि मला 2000 रुपये द्या ना. ऍड बनवते म्हणलं तर नको म्हणते. अरे कोण आहे? तर बघा, आता आम्ही घराजवळ आलो. मम्मीचा कॉल आला की कुठं आहे म्हणून. मी मम्मीला म्हटलं की आम्ही अजून जेवणमध्येच आहे. तर बघू आता मम्मीची रिॲक्शन काय आहे. बघा, इकडं आहेत आमचे घर. ते उजेड दिसते ना, तिथं घर आहे आमचं. आम्ही चाललो होतो. आता नुकताच कॉल आला होता की कुठे आहे म्हणून. मी म्हणलं जेवणमध्ये. तिला खरं सांगितलंच नाही. तिथं घर आहे. तर चला आपण मम्मीची रिॲक्शन बघू. कसं काय खोटं बोललो? बघा, भाकरी करते. आम्ही तिला खोटं बोललो आता. आणि मी आले, आजीला माहित नाही. बघू आपण आजीला. आजी, मी आली. आमच्या आजी बघ, तुला खायला आणलं मी. ए परी, तुझे पैसे धर. तुला आवडतं ना? मग आमच्या आजी काय करायचं एवढ्याला? तुला खायला आणलं, तुला आवडतं ना? आणायचं काय
आता आम्हाला उशीर झाला आता परत येताना आणि तुला सफरचंद नाही तू झोपलं बघा आल्या ह्यांचं काय चालू जसं का 10-15 महिने झालं भेटल्याच नाही परी अन्न उठून कुरकुर खायला लागलं नको म्हणलं गेलं खायला खायला अन्न कुरकुर कसे खायचं अन्न कुरकुरे अण्णा तर बघा मम्मीने मला काय काय आणलंय इकडं आणलंय कानातलं बघा हे असं आहे इकडे एक आणलंय इकडे एक आणि इकडे एक असे 4 कानातले आणले आणि इकडे आणले लब्बर परीला मला आहे ना परी ही तुला बघा ही परीला आणि ही मला म्हणली मम्मी आता मी गॅस लावला ना दोन्ही पण परीलाच इकडे एक आणि इकडे एक आणि आता आम्ही फायनली सांगतो की आम्ही कशासाठी आलोत तुम्हाला एवढ्या वेळ सांगितलं की आम्ही कशासाठी आलोत तर बघा आमच्या परीने बांगड्या भरल्या तुम्ही ओळखलंच असेल की आम्ही कशासाठी आलोत परी आपण कशासाठी आलो का इकडं बिंदी नाही ती आपण कशासाठी आलोत आपण कुठं जाणार आहे उद्या हा हा तर बघा आमच्या परीने सांगितलं आम्ही लग्नासाठी आलोय कोणाचं लग्न आहे ते सांगतोच तुम्हाला आहे ना परी कोणाचं लग्न आहे परीला माहिती नाही बा कोणाचं लग्न डोळ करून कशी विचारती तर माझ्या बहिणीच्या धीराचं लग्न आहे म्हणून आम्ही आलोत पुनवरला आणि आता कोंडेच लावलो उद्या आम्ही पुनवरला जाणार आहे बघा परीने बांगड्या परी बांगड्या तसं नसतं ती इथं आपण झुट्ट बांधतो ना इथं असं अडकायचं इथं सोडायचं बघा हा नवरी बनणार आहे तो उद्या आता आम्ही जेवण करायला लागलो तिकडे बनवली मच्छी इकडे बनवलं चिकन इकडे मच्छी इकडे बसली मम्मी इकडे बसले रामभाऊ इकडे बसले भाऊ आजारी आता दवाखान्यात जाऊन आले ते दोघं जण आणि परी बसली यांच्या ताटात जेवायला तिला काल जेवण दिलं नाही पण आज बसलीच हाय ना परे काय झालं काय खाती बघा तिला आवडत नाही आम्हाला सवय लागली परी तुझ्या मम्मीचं आणि पप्पाचं नाव काय हो आता सांगती काल तिला विचारलं तुझ्या मम्मी पप्पाचं नाव काय तर म्हणते अश्विनी दीपक सोनवणे हाय ना आणि कोण आहे अश्विनी दीपक सोनवणे आणि दीपक तुमच्याकडे वोट करते तर चला आता आम्ही जेवण करतो मग अशी दिलेलं ते सामान वेगळंच आणि मम्मीने अजून एवढं सामान आणले माझ्यासाठी मग मी ह्याच्या वाटणे घातल्यात मम्मीला म्हणलं 1 तेरा 1 मेरा 2 तेरा 2 मेरा अशा वाटण्या घातल्यात आमच्या बघा कशी बघती कशी बघती बघा एवढं आणलंय आणि मग अशी पण म्हणजे तिने 500-600 रुपये सामान आणले माझ्यासाठी हा कशी करते कशा वाटण्या घालायच्या ही मला हा ही एक मला हा ही मला हा ही पण मला तसं नाही ही पण मला तसं नाही 1 तेरा 1 मेरा 2 तेरा 2 मेरा मग ते किती 3 तेरा त्यांना मला असलं नाही पाहिजे 3 मेरा मग कसं करायचं ही एक ही तुला ही तिन्ही पण घे तुला हा ही काळा पण घे तुला हा हे दे मला येऊ पिना मला पेना तुला लागतात म्हाताऱ्या माणसाला आणि गजरा पिना मी माझ्याच कोण बी माझ आहे हा कोण बी घे पांढरा बी तुलाच घे मी पांढर घेतो नको मला तसलं ही मला दे ही मला पिना नाही तुला राहू दे सगळं तुला मग मला लय पुरीत सगळं राहू दे तुला सगळ्याला देऊन टाकेल नको मला काय त्यातलं काढ ए माझी पर्स आहे ती हा काढ त्यातलं तू काय ठेवले फुल भरून आणली पर्स माझी आणि त्यात अजूनही टाकणार आहे सगळं ती छोट पैसे त्यात काय नाही भेटणार तुला त्यात कानातली मम्मीने दिलेलं सामान भरले त्यात आताच भरलंय तिने तिनं दिलेलं आणि त्याच भरले का उचकती माझी पर्स कायच नाही त्यात हो. हो, बघ. म्हणजे माझं सगळं तिनंच दिलंय एवढं आणलंय आणि म्हणजे तूच दिलं आणि तूच घेते बघा आता संध्याकाळचे 12 वाजले आणि मी ह्यांना मेहंदी काढली बघा माझी कसली आणि ह्यांची कसली ते म्हणले मला नको लय काढू मला झोप लागली म्हणून त्यांना थोडीशी काढली मम्मीला काढली तर आजचा व्हिडिओ इथं सेंड करतोय आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ओके बाय फ्रेंड्स